नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असे उपवासासाठी साबुदाणा वडे करणार आहोत। एकदम परफेक्ट अशा टिप्स सोबत मी तुम्हाला सांगणार आहे। काहींचे साबुदाणा वडे तळताना फुटतात किंवा मग आतमध्ये कच्चेच राहतात। खूप काही छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांनी परफेक्ट असे साबुदाणा वडे होतील। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत। त्यासोबत मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मीठ। हा साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलेला होता। अति प्रमाणात साबुदाणा भिजवायचा नाहीये, एकदम परफेक्ट असं त्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे असं साबुदाणा भिजवायचा। आणि इथे मी 3 मोठे बटाटे आहेत, ते मी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत। हे आपण 3 बटाटे यामध्ये टाकायचे। जास्तही बटाटे साबुदाणा वडेमध्ये टाकायचे नाहीये मिश्रणामध्ये। जर आपण जास्त बटाटा टाकला तर तळताना साबुदाणा वडे फुटतात आणि ते त्या तेलामध्ये सुटतात, त्यामुळे जास्त बटाटा टाकायचा नाहीये। तो पहिल्यांदा हाताने स्मॅश करायचा आणि त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक आपण मूठ वळून बघणार आहोत। तुम्ही बघू शकता, अशी जर मूठ वळली आणि ती लगेच असं एकजीव झालं ना, याचा अर्थ आपले जे बटाटा आहे त्यामध्ये टाकलेले ते एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे, गोल गोल पहिल्यांदा हातावरती। आणि साबुदाणा वडे हलक्या हाताने एकदम मध्ये बरोबर हाताच्या मध्ये प्रेस करायचा आहे। साइडने खूप जास्त जाड ठेवायचं नाहीये, मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि साइडने त्याचे जे कडा आहेत त्या एकदम अशा बारीक करायच्या, खूप जाड नाही ठेवायच्या। एकाच साइजचा साबुदाणा वडा नाही करायचा, नाहीतर तो ना खूप जर जाडमध्ये केला ना तर कच्चा राहतो। त्यामुळे थोडासा जाड, हलकासा जाडमध्ये ठेवायचा आणि साइडने एकदम बारीक असा वळून घ्यायचा आहे। आणि ते व्यवस्थित असे वळले गेले नाही ना तर मग ते तेलामध्ये फुटतात साबुदाणा वडे आणि एकदम तेल असं आपलं घाण होऊन जातं। त्यामुळे एकदम हलक्या हाताने तुम्ही बरोबर मध्ये प्रेस करायचं आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या एकदम अशा बारीक करायच्या आणि जे मधला पोर्शन आहे तो थोडासा जाड ठेवायचा। आता अशाच प्रकारे मी सगळे साबुदाणा वडे करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, एकदम मस्त बाइंडिंग आलेलं आहे। जर जास्त बटाटे टाकलं ना तर अशी बाइंडिंग येत नाही आणि त्यामुळे साबुदाणा वडे फुटण्याची खूप जास्त शक्यता असते। आता अशाच प्रकारे मी सगळे साबुदाणा वडे हे करून घेणार आहेत। जर तुम्ही हे उपवासासाठी बनवत नसताल तर यामध्ये जिरे आणि कोथिंबीर टाकली ना त्याची अप्रतिम चव लागते, पण आपण हे उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे मी यामध्ये टाकलेली नाहीये। आता तेल गरम करून घ्यायचं चांगलं, खूप जास्त गरमही नाही करायचं। गॅस मीडियम ठेवायचा आणि यामध्ये हळूहळू एक एक करून साबुदाणा वडे टाकायचे। तुमची कढई जेवढी मोठी असेल, पसरट असेल, तेवढेच साबुदाणा वडे तुम्ही एक टाइम टाका। आता मी इथे 5 साबुदाणा वडे टाकलेले आहेत, कारण माझी कढई मोठी आहे त्यामुळे। आता अगदी 2 ते 3 मिनिटं यांना असंच राहून द्यायचं आहे, अजिबात त्यांना हलवायचा प्रयत्न करायचा नाहीये। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मी फक्त त्यांना त्यांच्या जागेवरून हलवलेलं आहे, म्हणजे साबुदाणा वडे मी अजिबात पलटलेले नाही। जर तुम्हाला साबुदाणा वडे तेलकट करायचे नसते ना तर एकदम महत्त्वाची टिप्स की सारखं साबुदाणा वड्यांना पलटत नाही राहायचं। आता 3 ते 4 मिनिटं आपण ना एका साइडने एकदम पूर्ण गोल्डन परफेक्ट असे क्रिस्पी झालेले आहेत, त्यानंतरच आपण ते साबुदाणा वडे पलटणार आहोत। आता सगळे साबुदाणा वडे मी पलटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एक साइडने पूर्णपणे ते तळून झालेले आहेत, खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि मस्त असे तळलेले आहेत। आता मी सगळे साबुदाणा वडे पलटून घेतलेले आहेत। आता या साइडने पण 4 ते 5 मिनिटं छान असे तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरच साबुदाणा वडे तळायचे। जर तुम्ही खूप फास्ट गॅसवरती तळले ना तर ते मध्ये कच्चेच राहतात, त्यामुळं आता तुम्ही बघू शकता मी जास्त अजिबात पलटलेले नाहीये। दुसऱ्या साइडने आपले साबुदाणा वडे गोल्डन झालेले आहेत आणि ते लगेचच आपण काढून घेत आहोत प्लेटमध्ये। जास्त वेळ आपण इकडे तिकडे पलटले नाही ना ते सारखे साबुदाणा वडे तर आपले ते अजिबात तेलकट होत नाही, तेल शोषून घेत नाही। जर सारखं आपण पलटत राहिले ना तर ते तेल शोषून घेतात, त्यामुळे जास्त पलटत नाही राहायचं। आता आपण हे साबुदाणा वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे मी बाकी जे साबुदाणा वडे आहेत मी केलेले ते तळून घेणार आहे। आपले साबुदाणा वडे आता रेडी आहेत। हे तुम्ही दही सोबत अप्रतिम लागतात। तुम्हाला एक साबुदाणा वडा फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता आतमध्ये अजिबात कच्चं राहिलेलं नाहीये, मस्त असे फुगलेले आहेत आपले साबुदाणा वडे। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।